आता एबीपी माझा बुलेटिनच्या सुरुवातीला एक अतिशय महत्त्वाची राजकीय बातमी। महाविकास आघाडी सरकारच्या काळात हसन मुश्रीफ यांचं नाव गृहमंत्रीपदासाठी आघाडीवर होतं, मात्र केवळ मुस्लिम असल्यानं त्यांचं गृहमंत्रीपद हुकलं असा दावा खासदार संजय राऊतांनी आपल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात केलाय। मुश्रीफ हे मुस्लिम असल्यानं प्रत्येक गोष्टीत टार्गेट होण्याची पवारांना भीती होती। खरं तर मुश्रीफ हे कमालीचे पुरोगामी, पक्के निधर्मी आणि दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत। शाहू महाराजांवर त्यांची अपार श्रद्धा आहे, ते असलेले ते कार्यकर्ते आहेत, पण शेवटी धर्म आडवा आला असं राऊत यांनी आपल्या पुस्तकात म्हटलंय। तर या संदर्भात संजय राऊतांनी आपल्या पुस्तकात काय दावा केलाय पाहूया। महाविकास आघाडीत गृह खातं कुणाकडे जाणार यावर पैजा लागल्या। राष्ट्रवादीमधून अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांचं नाव होतं। हसन मुश्रीफ उत्तम चॉईस होती, पण मुस्लिम असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत टार्गेट होतील असं पवारांना वाटल्यानं ते गृहमंत्री होऊ शकले नाहीत। खरं तर मुश्रीफ हे कमालीचे पुरोगामी, पक्के निधर्मी आणि दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत। शाहू महाराजांवर अपार श्रद्धा असलेले कार्यकर्ते आहेत, पण शेवटी धर्म आडवा आला। अजित पवार पहाटेचा शपथविधी आटपून रिक्त हस्ते पुन्हा स्वगृही परतले, त्यामुळे त्यांचा विचार होईल असं वाटत नव्हतं। छगन भुजबळ हे तुरुंगातून सुटून आले तरीही त्यांच्यावर खटले चालू होते। जयंत पाटील यांना गृहमंत्री पदाची जबाबदारी नकोच होती, तो एक थँकलेस जॉब आहे असं त्यांचं म्हणणं होतं। महाविकास आघाडीत गृह खातं कुणाकडे जाणार यावर पैजा लागल्या। आणि यामध्ये राष्ट्रवादीमधून अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे यांचं नाव होतं। आणि संजय राऊत सध्या बोलतात, आपण थेट जाऊया। जावेद अख्तर